Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yashwantrao Chavan Polytechnic. बाळांनो, आपला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं नेम आहे फंडामेंटल्स ऑफ आयसीटी. तर फंडामेंटल्स ऑफ आयसीटी हा कॉम्प्युटरचा एक सब्जेक्ट फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमला तुम्हाला आहे. तर आजपासून आपण फंडामेंटल्स ऑफ आयसीटी शिकणार आहोत. तर आज आपण पहिला टॉपिक जो आहे तो चालू करणार आहोत. त्याच्या आधी आपण फंडामेंटल्स ऑफ आयसीटी हा सब्जेक्ट तुम्हाला का दिला याच्या मागची तुम्हाला एक 2 मिनिटात मी तुम्हाला कारण सांगणार आहे. कारण फंडामेंटल्स ऑफ आयसीटी हा कॉम्प्युटर बेसिक सब्जेक्ट आहे. प्रत्येक ट्रेडला म्हणजे 5ही डिपार्टमेंटला हा पहिल्या सेमला सब्जेक्ट असतो आणि या सब्जेक्टला थेरी पेपर नसतो. याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स कंप्लीट करायचे असतात आणि थेरी लेक्चर असतात पण त्याच्यावरती थेरी पेपर नसतो. तर फक्त याच्यासाठी प्रॅक्टिकल असतो. तर कॉम्प्युटर रिलेटेड ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला आम्ही शिकवतो जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला फ्युचर मध्ये असतो. तर कॉम्प्युटर डिपार्टमेंटच्या मुलांना कसं असतात सगळे सब्जेक्ट कॉम्प्युटर मधून असतात पण अदर कॉम्प्युटर डिपार्टमेंट सोडून जे बाकीचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना कॉम्प्युटरचे सब्जेक्ट नसतात पण त्यांना कॉम्प्युटरची काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन माहित असणे गरजेचं असतं. त्यासाठी हा सब्जेक्ट पहिल्या सेमलाच प्रत्येक ट्रेडला आहे जेणेकरून कॉम्प्युटर बद्दल सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपण या सब्जेक्टचा सिलेबस आपण बघणार आहे. तर सिलेबस बघितल्यानंतर मग आपण पहिला चॅप्टर चालू करायचा आहे. तर याच्यासाठी मी आज तुम्हाला इथं सिलेबसची जी पीडीएफ आहे ती ओपन करून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं सब्जेक्ट नेम आहे फंडामेंटल्स ऑफ आयसीटी. हा सब्जेक्ट ऑल ट्रेडला आहे. सो त्या ट्रेडचे प्रोग्राम कोड्स आहेत. त्या सब्जेक्टचा कोड आहे 22001 आणि त्यानंतर हा सब्जेक्ट जो आहे याच्यासाठी बघा आठवड्यातून 2 लेक्चर्स असतात आणि प्रॅक्टिकल 2 तासाचं एक असतं. अशी टोटल 4 आवर्स असतात. याच्यासाठी थेरीसाठी बघा इथं थेरी पेपरला डॅश दिलेला आहे म्हणजे याला थेरी पेपर नाही आहे. फक्त काय आहे प्रॅक्टिकल. थेरी लेक्चर मध्ये आम्ही काय शिकवतो जे प्रॅक्टिकलला उपयोगाचं आहे त्याची थेरी आम्ही कंप्लीट करून घेतो. आणि प्रॅक्टिकल मध्ये बघा एक एंड सेमिस्टर एक्झाम म्हणून असते जी फायनल एक्झाम असते त्याचे 25 मार्क्स असतात आणि ती सुद्धा ऍट द रेट आहे म्हणजे इंटरनल असते आणि त्याला मिनिमम 10 मार्क पडायला लागतात. तर आणि जी प्रॅक्टिकलची पीए प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणून आहे 25 मार्कचे. तुम्हाला काय असतं एक मॅन्युअल असतं. ते मॅन्युअल तुम्ही प्रत्येक प्रॅक्टिकल असतात ते प्रॅक्टिकल्स तुम्ही कंप्लीट करून त्यामध्ये लिहायचे असतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे 50 मार्कचा हा सिलेबस आहे. तर याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल जे काही आहेत इथं बघा तुम्हाला सजेस्टेड प्रॅक्टिकल लिस्ट म्हणून आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला इथं लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही रीड करून घेऊ शकता. त्यामध्ये हे टोटल तुमचे हे प्रॅक्टिकल्स आहेत. टोटल तुम्हाला 20 प्रॅक्टिकल्स आहेत आणि हे 20 प्रॅक्टिकल्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत प्रॅक्टिकलला. त्यामुळं तुम्हाला आणि ह्या थेरी लेक्चरला आम्ही तुम्हाला काय करतो इथं जी युनिट्स आहेत बघा युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट युनिट नंबर 2 आहे युनिट नंबर 2 आहे वर्ड प्रोसेसिंग. युनिट नंबर 3 आहे स्प्रेडशीट. म्हणजे पहिला युनिट जो आहे इंट्रोडक्शन टू द कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये बघा आपल्याला बेसिक सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे बेसिक म्हणजे कोणत्या कॉम्प्युटर म्हणजे काय कॉम्प्युटरचं आर्किटेक्चर बघायचं आहे. त्यानंतर त्याचे इंटरनल कॉम्पोनंट्स बघायचे आहेत. एक्सटर्नल डिव्हाइसेस कोणकोणते असतात. सॉफ्टवेअर म्हणजे काय ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय. त्यानंतर नेटवर्किंगचे टाइप्स बघायचे आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय हे बेसिक सगळं आपल्याला पहिल्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत. आणि सेकंड युनिटमध्ये तुम्ही सगळीजण तुम्हाला माहित असेल की मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे तुम्हाला सॉफ्टवेअर माहित असेल तर आपल्याला ते यूज करायचं आहे आणि इथं वर्ड आपण ओपन करणार आहोत आणि वर्ड वरती सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. त्यानंतर थर्ड आहे बघा स्प्रेडशीट मध्ये आपल्याला एक्सेल यूज करायचं आहे. एक्सेल वरती आपण सगळे युनिट नंबर 3 कंप्लीट होणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 जो आहे तो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही पीपीटी ज्या करता त्या कशा करायच्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या कशा करायच्या हे तुम्हाला युनिट नंबर 4 मध्ये. आणि युनिट नंबर 5 जे आहे याच्यामध्ये बेसिक्स ऑफ इंटरनेट म्हणजे कॉम्प्युटरला तुम्ही इंटरनेट कसं कनेक्ट करू शकता किंवा कशा पद्धतीचे इंटरनेट्स असतात. इंटरनेट वरती ओपन केला की वर्ल्ड वेब म्हणजे काय वेबसाईट्स म्हणजे काय पेजेस म्हणजे काय. त्यानंतर आपण चॅटिंग कसं करायचं ईमेल कशी ओपन करायची ईमेल कशी क्रिएट करायचे हे आम्ही तुम्हाला इथं शिकवणार आहोत. तर ही थेरी झाल्यानंतर आठवड्यातून आपण ते प्रॅक्टिकल सुद्धा कंप्लीट करणार आहोत आणि याच्यासाठी असणारे हे लायब्ररीमध्ये बुक सुद्धा अवेलेबल आहेत. पण ह्या सब्जेक्टला थेरी पेपर नाही इतकं तुमच्या लक्षात असू दे. फक्त तुम्हाला यासाठी
प्रॅक्टिकल्स एक मॅन्युअल कम्प्लीट करायचं आहे आणि एक फायनलला जे काही प्रॅक्टिकल्स तुम्ही शिकलेला आहात त्याच्यावरती तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे. पण बाळांनो याच्यासाठी तुम्हाला आठवड्यातून 2 तास थेअरीचे आहेत. कारण का हे जे काही प्रॅक्टिकल्स करणार आहात ते विच इज डिपेंड ऑन थेअरी वरती आहेत आणि जेपर्यंत तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करू शकणार नाही. त्यामुळे ही थेअरी सुद्धा पहिला तुमची क्लिअर झाली पाहिजे. त्याच्यासाठी आजपासूनच आपण युनिट नंबर 1 चालू करणार आहोत. तर आता आपण युनिट नंबर 1 चालू करूया. बाळांनो आता युनिट नंबर 1 मध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम या युनिट नंबर 1 मध्ये बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम पॉइंट्स कव्हर करायचे आहेत आपल्याला 3. बाळांनो युनिट नंबर 1 मध्ये आपण आता बघितलेले भरपूर पॉइंट्स होते. ह्या तुम्हाला सिलेबस वरती बघा बाळांनो. युनिट नंबर 1 मध्ये बेसिक्स ऑफ बघायचे आहेत कॉम्प्युटर सिस्टीमचे, त्यानंतर इंटरनल कॉम्पोनंट्स बघायचे आहेत, त्यानंतर एक्सटर्नल डिव्हाइसेस आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर नेटवर्क एन्व्हायरमेंट आहे आणि वर्किंग विथ ऑपरेटिंग सिस्टीम असे 6 सब पॉइंट्स बघायचे आहेत. पण याच्यावरती 1 बाय 1 आपण एक एक पॉइंट्स कव्हर करणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण बेसिक बघणार आहोत. तर आज आपण बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम आणि कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम बघायचे आहेत आणि कॉम्पोनंट्स बघायचे आहेत. तर कॉम्प्युटर म्हणजे काय तुम्हाला माहित असेल तर कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. हे काय असतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतो कारण त्याला पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करावी लागते त्याच्यावरतीच कॉम्प्युटर चालू राहतो. कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट रिसिव्हज द इनपुट म्हणजे त्याला आपण काय करतो इनपुट देतो आणि तो इनपुट स्वीकारतो आणि ते इनपुट काय करतो स्टोअर करतो किंवा ते प्रोसेस करतो म्हणजे स्टोअर्स ऑर प्रोसेसेस द इनपुट ॲज पर द युजर इन्स्ट्रक्शन्स अँड प्रोव्हाइड्स द आउटपुट्स इन डिझायर्ड फॉर्मॅट मध्ये. म्हणजे बघा तुमच्या समोर एक कॉम्प्युटर आहे तुम्ही काय करता कीबोर्ड आणि माऊसच्या सहाय्याने काय करता तुम्हाला ज्या काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत ते तुम्ही कॉम्प्युटरला करता. म्हणजे तुम्ही काय करता इनपुट सेंड करता मग ते तुम्हाला काहीतरी स्टोअर करायचं असेल तर स्टोअर करतो किंवा प्रोसेसिंग म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आउटपुट पाहिजे ते प्रोसेस मध्ये करतो आणि आउटपुट मॉनिटर वरती डिस्प्ले करतो जे तुम्हाला ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या. तर कॉम्प्युटर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कॉम्प्युटर हा काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तो इनपुट ऍक्सेप्ट करतो प्रोसेस करतो आणि मॉनिटर वरती किंवा तो स्क्रीन वरती काय करतो आउटपुट डिस्प्ले करतो याला म्हणायचं कॉम्प्युटर. तर इनपुट प्रोसेस आणि आउटपुट मॉडेल म्हणजे इनपुट प्रोसेस आणि आउटपुट म्हणजे ही प्रोसेस कशी होते हे तुम्हाला माहित असू दे. कॉम्प्युटरला इनपुट देतो म्हणजे आपण डेटा प्रोव्हाइड करतो म्हणजे त्याला काय म्हणायचं डेटा म्हणायचं. आणि आउटपुट ऑब्टेन्ड आफ्टर प्रोसेसिंग म्हणजे ते आता बघा मी इनपुट दिलो म्हणजे काय दिलो कॉम्प्युटरला डेटा दिलो त्याच्यावरती काय झालं प्रोसेसिंग झालं. प्रोसेसिंग म्हणजे काय जनरेट होते प्रोसेसिंग केल्यानंतर इन्फॉर्मेशन तयार होते. इन्फॉर्मेशन म्हणजे एक मिनिंगफुल इन्फॉर्मेशन त्या डेटाला काहीतरी अर्थपूर्ण तयार होतं ना म्हणून त्याला इन्फॉर्मेशन म्हणायचं. रॉ फॅक्ट्स अँड फिगर्स विच कॅन बी प्रोसेस्ड युझिंग अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काहीतरी आपण त्याच्यामध्ये अरिथमेटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन करून आपण परत काय करतो आउटपुट जनरेट करतो म्हणजे काय प्रेझेंट करतो डेटा जनरेट करतो कारण तो युजरला अंडरस्टँडेबल असला पाहिजे ना म्हणून युजरच्या फॉर्मॅटमध्ये. तर इथे तुम्हाला मॉनिटरवरती दिसतच आहे इनपुट आहे आउट प्रोसेस आहे आणि आउटपुट दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म फ्लो ऑफ कॉम्प्युटर. आता बाळांनो इथे तुम्ही बघितला अरिथमेटिक आणि लॉजिकल म्हणजे काय तर अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजेच कोणते ऍडिशन तुम्ही करताय अधिक वजाबाकी बेरीज गुणुले हे करताय ना त्याच पद्धतीने आपण कॉम्प्युटरवरती जे काही अरिथमेटिक ऑपरेशन्स करतो त्याला म्हणायचे अरिथमेटिक ऑपरेशन्स लाईक ऍडिशन सबस्ट्रॅक्शन स्क्वेअर रूट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन फॉर एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेशन. लॉजिकल ऑपरेशन म्हणजेच काय कंपॅरिझन करतो ना आपण ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू ऑपोजिट आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जे काही ऑपरेशन्स असतात तर हे लॉजिकल ऑपरेशन्स मध्ये येतात. तर बाळांनो आता हे अरिथमेटिक ऑपरेशन करायचे आहेत लॉजिकल ऑपरेशन्स करायचे आहेत आपण कधी करू शकतो मॉनिटर मध्ये आपल्या जर सीपीयू असतो सीपीयू वरती एलयू असतो म्हणजेच अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट. आता आपण पुढे बघूया. तर बाळांनो इथं बघा इथं यामध्ये आपण काय करतो इनपुट देतो. आता ह्याच्यामध्ये कॉम्प्युटरची तुम्हाला एक बेसिक डायग्राम दाखवलेली आहे मी. इथं कंट्रोल युनिट आहे इथं अरिथमेटिक लॉजिक युनिट आहे इथं इनपुट युनिट आहे आणि इथं आउटपुट म्हणजे इनपुट मी इथं बघा एक कीबोर्ड कनेक्ट केलेला आहे आणि एक
कीबोर्ड आणि माऊस हे दीज आर दी इनपुट डिव्हाइसेस. मग हे इनपुट आपण कशाला कनेक्ट केले, सीपीयू ला कनेक्ट केलंय, म्हणजे तिथं कंट्रोल करतो आपण. आणि त्याच्यामध्येच काय असतो, अरिथमेटिक लॉजिक युनिट असतो. तो इनपुट स्वीकारतो पण आणि आउटपुट देतो पण. कुणाला देतो, कंट्रोलला. मग कंट्रोल युनिट कडून कुठे सेंड केले जातात, आउटपुट युनिट कडे. म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट हा एक कशावरती पार्ट असतो, कंट्रोल युनिट मध्ये असतो. तर त्याच्यामध्ये बघा आता इनपुट युनिट म्हणजेच काय, इनपुट युनिट म्हणजेच कीबोर्ड माऊस दॅट आर युज्ड टू इनपुट दी data and instructions to the computer called the input unit. And output unit म्हणजेच काय, devices like a printer and visual display unit. Output devices म्हणजेच कोणते devices, मॉनिटर वगैरे आपण बघतो ना, these are the output devices. Provides information to the user in desired format. युजरला ज्या फॉर्मॅट मध्ये आउटपुट पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये आपण युजरला डिस्प्ले करतो, मॉनिटर वरती आपण डिस्प्ले करतो, त्याला म्हणायचं आउटपुट युनिट. आणि इनपुट जे देतो म्हणजे कीबोर्ड थ्रू आपण काय करतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो कॉम्प्युटरला, माऊस थ्रू करतो, तर त्याला म्हणायचे इनपुट डिव्हाइसेस. आणि कंट्रोल युनिट म्हणजेच काय, कंट्रोल इज द नेम, इन द नेम म्हणजे नेम मध्येच ते आहे की कंट्रोल काय करतो, कंट्रोल्स दी फंक्शन्स ऑफ दी कॉम्प्युटर. ऑल डिव्हाइसेस पार्ट्स ऑफ द कॉम्प्युटर इंटरॅक्ट थ्रू अ कंट्रोल युनिट. म्हणजे सगळे डिव्हाइसेसचे पार्ट्स बघा, इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस कशाला कनेक्ट केलेले आहेत, कंट्रोल युनिटला. त्यानंतर नेक्स्ट मेमरी म्हणजेच काय, इट इज द स्टोरेज युनिट. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, डेटा स्टोअर करू शकतो. त्या मेमरीमध्ये अगेन दोन टाईपचे मेमरी असतात, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. बाळांनो हे मी पुढे शिकवणारच आहे, इन डिटेल सुद्धा आहे. प्रायमरी मेमरी म्हणजेच काय, इंटरनली जी मेमरी असते. फॉर एक्झाम्पल आता हा मोबाईल, तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये बघा तुम्हाला माहित असतं इंटरनल मेमरी किती आहे. इंटरनल मेमरी आपण म्हणतो ना, या मोबाईलची 16 GB आहे की ह्या मोबाईलची 32 GB आहे, आपण बोलतो ना इंटरनल मेमरी किती आहे, तर त्याला म्हणायचं प्रायमरी मेमरी. आणि मोबाईल मध्ये आपण बघा सिम कार्ड तुम्हाला पाहिजे असेल तर सिम कार्ड इन्सर्ट करता. सो सिम कार्ड इज द एक्स्ट्रा घालता ना तुम्ही, मग ते घातलं तरी चालेल किंवा नसेल पण, तर दिस इज द सेकंडरी मेमरी. तसंच कॉम्प्युटर मध्ये सुद्धा इंटरनली जी मेमरी असते, कॉम्प्युटर तयार केले असतात तेव्हा, त्याला म्हणायचं प्रायमरी मेमरी. आणि कॉम्प्युटर मध्ये तुम्हाला डेटा स्टोरेज युनिट वाढवायचं असेल तर तुम्ही हार्ड डिस्क इन्सर्ट करता, तो सीडी डीव्हीडी वरती डेटा स्टोअर करता, तर त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मेमरी. हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा इथे एक ब्लॉक स्ट्रक्चरची डायग्राम, एक ब्लॉक डायग्राम ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम आहे. शॉर्ट मध्ये कसा कॉम्प्युटर रन होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सीपीयू आहे, तुम्हाला पुढे सुद्धा बघा मी एक डायग्राम दाखवणार आहे. आणि इथं बघा तुम्हाला माहित आहे कॉम्प्युटरला पार्ट्स काय काय असतात, मॉनिटर असतो, कीबोर्ड असतो, माऊस असतो आणि कडेला एक सीपीयू असतो. आता तो सीपीयू आपण बघणार आहोत. तर ऍक्च्युली सीपीयू इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर, कारण मॉनिटर वरती काय होतं, आउटपुट डिस्प्ले करतो, कीबोर्ड आणि माऊस काय करतात, इनपुट देतात, आणि सगळं काही प्रोसेसिंग कोण करतं, सीपीयू करतो. त्या सीपीयू मध्ये आपण बघा सीपीयू ला इनपुट कशाने दिलो, कीबोर्ड माऊस लाईट पेन जॉयस्टिक्स आर दी इनपुट डिव्हाइसेस. इकडून इनपुट गेला, मग इनपुट गेल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये प्रोसेसिंग होतं सीपीयू मध्ये. मग सीपीयू मध्ये प्रोसेसिंग कसं होतं, कंट्रोल युनिटला जातो तो डेटा, मग कोणतं परफॉर्म करायचं आहे आपल्याला, अरिथमेटिक एएलयू ऑपरेशन करायचं आहे, मग याच्यामध्ये एएलयू कडे डेटा सेंड केला जातो, एएलयू प्रोसेस करतो आणि परत तो डेटा कुणाला करतो, कंट्रोल युनिटला सेंड करतो. मग तो डेटा जो आहे तो तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तो डेटा मेमरी युनिट कडे जातो. आणि जर तुम्हाला इथं बघा डेटा जो सेव्ह करायचा आहे तो मेमरी युनिट मध्ये स्टोअर केला जातो, किंवा तुम्हाला तो डेटा स्टोअर केलेला मॉनिटर वरती डिस्प्ले करायचा असेल तर आउटपुट युनिट कडे सेंड केला जातो. आणि अनदर तुम्हाला तो डेटा जो आहे हार्ड डिस्क वरती स्टोअर करायचा असेल तर स्टोरेज सेकंडरी स्टोरेज आहे का, त्या सेकंडरी स्टोरेज कडे सेंड केला जातो, म्हणजे तो हार्ड डिस्क वरती डेटा स्टोअर केला जातो. आणि जर हार्ड डिस्क वरचा डेटा डिस्प्ले करायचा असेल तर परत तो कंट्रोल युनिट कडे जातो, आणि परत कंट्रोल युनिट कडून आउटपुट युनिट कडे डेटा सेंड केला जातो. म्हणजे सीपीयू इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर, म्हणजे सगळं जे काही टास्क कंप्लीट कोण करतो, सीपीयू करतो. म्हणजे इनपुट कडून डेटा गेला, म्हणजे इथं कीबोर्ड आणि माऊस आहे, इकडून डेटा गेला सीपीयू ला, इथं प्रोसेसिंग झाला, मेमरी मध्ये स्टोअर करायचं स्टोअर केला, आणि ऑपरेशन जे काही केलं बाय युझिंग एएलयू, आणि ते ऑपरेशन आउटपुट जे काही आले ते मॉनिटर वरती डिस्प्ले केलं थ्रू इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. तर इथं आपल्याला लक्षात येतं की कॉम्प्युटर कशा पद्धतीनं वर्क करतो. त्यानंतर बघा कॉम्प्युटरचे पार्ट्स तुम्हाला माहित आहे, डोळ्याने तुम्ही बघू शकता की कॉम्प्युटरचे जे काही तुम्हाला पार्ट्स दिसतात त्याला म्हणतो आपण हार्डवेअर, आणि इंटरनली रन होतं त्याला काय म्हणतो आपण, सॉफ्टवेअर. तर आता हे दोन पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत, हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. जे फिजिकली कॉम्पोनंट्स असतात, द फिजिकल कॉम्पोनंट्स कलेक्टिव्हली फ्रॉम हार्डवेअर ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. हार्डवेअर comprises of the equivalent that helps in working system of the computer. म्हणजे जे फिजिकली आपण डोळ्याने बघू शकतो
टच करू शकतो त्याला आपण कॉम्प्युटरचे हार्डवेअर पार्ट्स आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जे पार्ट्स आहेत ते कोणते बघा, मॉनिटर आहे, सीपीयू आहे, मॉनिटर म्हणजे मॉनिटर डिस्प्ले आउटपुट, दिस इज द आउटपुट डिव्हाइस. सीपीयू आहे, दिस इज अ प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर म्हणजे इट इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तो काय करतो, कंट्रोल्स दी कॉम्प्युटर फंक्शन अँड ट्रान्समिट दी डेटा टू दी आउटपुट डिव्हाइस. आणि त्यानंतर मदरबोर्ड आहे. सीपीयू मध्ये एक मेन चिप असते, त्या चिपचं नेम काय असतं, मदरबोर्ड. तर ती मदरबोर्ड सुद्धा हा डिव्हाइस झाला, हार्डवेअर डिव्हाइस झाला. त्यानंतर रॅम आहे. रॅम म्हणजेच काय, दिस इज अ मेमरी युनिट, त्याच्यामध्ये डेटा आपण स्टोअर करतो. म्हणजे रॅम इज द प्रायमरी मेमरी असते. तसंच त्या पद्धतीनं सेकंडरी मेमरी म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह असते, याच्यामध्ये डेटा आपण फिक्स स्टोअर करू शकतो. त्यानंतर फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह आहे, म्हणजे अनदर स्टोरेज डिव्हाइस आहे हे. त्यानंतर ऑप्टिकल डिस्क आहे. हे सगळे जे काय आहेत ते हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ते सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजेच काय बघा, तुम्ही काय करता, कॉम्प्युटर चालू करता, कॉम्प्युटर मार्केटमधून आपण विकत आणला आणि लगेच चालू केला तर कॉम्प्युटर चालू होत नाही. त्याच्यावरती आपल्याला काय करावी लागते, पहिला ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावी लागते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय, दिस इज द सिस्टीम सॉफ्टवेअर. हा सॉफ्टवेअरचा एक प्रकारच झाला, पण त्या ऑपरेटिंग सिस्टीमला पण आपण असं म्हणू शकतो की सिस्टीम सॉफ्टवेअर. कॉम्प्युटर चालू करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर गरजेचंच आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणे गरजेचंच आहे. आणि त्यानंतर बघा, सॉफ्टवेअर म्हणजेच काय, द हार्डवेअर कॉम्पोनंट्स कॅन ओनली फंक्शन व्हेन सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स ऍडेड टू द कॉम्प्युटर सिस्टीम. सॉफ्टवेअर म्हणजेच काय, इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम दॅट परफॉर्म्स द डिफरंट कमांड्स गिवन बाय युजर. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय, पेंट पाहिजे, तर पेंट हे एक सॉफ्टवेअर नाही आहे बाळांनो. पेंट लगेच तुम्ही रन करू शकत नाही, पण पेंट हे कशावरती आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर वरती इनबिल्ड ऍप्लिकेशन आहे. तर तुम्ही जेव्हा सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करशील तेव्हा पेंट तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन होतं, त्यानंतरच तुम्ही पेंट यूज करू शकता. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करशील आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं एखादं सॉफ्टवेअर मला इन्स्टॉल करायचं असेल, अनदर सॉफ्टवेअर ज्या पद्धतीनं मायक्रोसॉफ्ट ऑफिस मी तुम्हाला सांगितलं, तर ते सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर तुम्ही कशावरती इन्स्टॉल केलं, ते ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर. सो त्याला काय म्हणायचं, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरचे दोन टाइप्स आहेत. एक जो पहिला टाइप आहे तो सिस्टीम सॉफ्टवेअर, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे हा मेन एक पाहिजेच, तो नसेल तर कॉम्प्युटर चालू होत नाही. आणि सेकंड जो आहे तो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजेच काय, युजर पर्पज साठी जे काही सॉफ्टवेअर तयार करतात त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बाळांनो, कॉम्प्युटर इंजिनियर मध्ये बघा आपण म्हणतो दिस इज द हार्डवेअर इंजिनियर, दिस इज द सॉफ्टवेअर इंजिनियर. हार्डवेअर इंजिनियर म्हणजेच काय, जे कॉम्प्युटरचे पार्ट्स तयार करतो ना त्याला म्हणायचं. आणि सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जो सॉफ्टवेअर तयार करतो तो. मग सॉफ्टवेअर कधी तयार करतो, तो लहान लहानशे प्रोग्राम्स असतो तो एकत्र करतो आणि एखादा मोठा मोठा प्रोग्राम तयार करतो आणि त्याचा काहीतरी पर्टिक्युलर यूज होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, सॉफ्टवेअर. सो सॉफ्टवेअर इज द कलेक्शन ऑफ दी मोर प्रोग्राम्स. आणि जेव्हा ते एकत्र येतात आणि काहीतरी त्याचा एक पर्पज तयार होतो आणि तो काहीतरी आउटपुट जनरेट करतो, सो त्याला काय म्हणायचं, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. अशा पद्धतीने सॉफ्टवेअरचे दोन टाइप्स आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बाळांनो, ऑपरेटिंग सिस्टीम ही सिस्टीम सॉफ्टवेअर एक एक्झाम्पल झालं. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल करायचं असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असतात बघा, त्यांना कॅड लागतो, ऑटोकॅड लागतो, तर ते ऑटोकॅडचे सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणून इन्स्टॉल करू शकता. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. अशा पद्धतीने तुम्ही बाळांनो सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघा काय काय बघितलं बाळांनो, तर बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम बघितलं. त्यानंतर एक आपण डायग्राम बघितली, बेसिक ब्लॉक डायग्राम बघितली. हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. इथं तर तुम्हाला बघा सिंपल एक इमेज दिलेला आहे, मी इथं तुम्हाला कर्सर थ्रू दाखवत आहे. दिस इज द कॉम्प्युटर. हे जो काय आहे ह्याला आपण काय म्हणतो, फुल ह्याला मॉनिटर म्हणतो. आणि मॉनिटर वरती ही जे आपल्याला आउटपुट दिसतं ते ह्याला काय म्हणतो आपण, स्क्रीन म्हणतो. स्क्रीन हा जो काय आहे, स्पीकर आहे. इथं स्पीकर, तुम्ही गाणी वगैरे ऐकता ना, त्या पद्धतीने स्पीकर लावून ऐकू शकता. दिस इज द मायक्रोफोन. हा जो माऊस आहे, माऊस इज द इनपुट डिव्हाइस. कीबोर्ड आहे, कीबोर्ड इज द इनपुट डिव्हाइस. इथं बाजूला स्पीकर आहे आणि दिस इज द सिस्टीम युनिट, म्हणजेच काय म्हणायचं त्याला, सीपीयू म्हणायचं. आता बघा बाळांनो, इथं आपण काय करतो, कीबोर्डची एक केबल कनेक्ट केलेली जाते सीपीयू ला आणि माऊसची पण केबल कनेक्ट केली जाते सीपीयू ला आणि मॉनिटरची केबल एक सीपीयू ला कनेक्ट केली जाते आणि एक सीपीयू ला एक पॉवर सप्लाय दिला जातो आणि मॉनिटरला एक पॉवर सप्लाय दिला जातो. बाळांनो, इतकंच आपण कनेक्शन करतो. म्हणजे इनपुट जर मी कीबोर्ड आणि माऊस कडून दिलं तर ते कुठे जातं, सीपीयू ला. सीपीयू काय करतो, प्रोसेस करतो. म्हणजे ते केबल थ्रू जातो ना, मग केबल मधूनच इथून इथं आहे काय, केबल मधूनच काय जातात, इलेक्ट्रिक सिग्नल
सिग्नल जातात, म्हणजे सिग्नल्स गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतंय, म्हणजे ते कॉम्प्युटरला काय करतंय, आपण दिलेली लँग्वेज हाय लेवल लँग्वेज इंग्लिश समजत नाही, सो ते इलेक्ट्रिकल सिग्नल जातात आणि सीपीयू काय करतो, त्याचं प्रोसेसिंग करतो, म्हणजे 0 आणि 1 मध्येच तो बायनरी कोड मध्येच काय करतो, इनपुट तयार करतो आणि प्रोसेस करून ते इनपुट तयार केलेलं कुणाला सेंड करतो, कॉम्प्युटरच्या सीपीयूला. मग सीपीयू काय करतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो. आणि पण 1 आणि 0 मध्ये आउटपुट दिलं तर ते आपल्याला समजत नाही. म्हणजे मी बघा कीबोर्डवरून ए प्रेस केलो, मग कीबोर्ड वरून ए प्रेस केलेले, तर कीबोर्ड आहे कन्सिडर करा, इलेक्ट्रिकल सिग्नल द्वारे कुठे गेले, सीपीयूला. मग सीपीयू मध्ये प्रोसेसिंग काय होतं, तर ए हा लेटर युजरनं डिस्प्ले केलेला आहे, हा मॉनिटरला लगेच कळत नाही, मग त्याचं कन्व्हर्जन काय होतंय, बायनरी कोड मध्ये होतो आणि तो बायनरी कोड ऍज इट इज मॉनिटरला सेंड करतो. पण मॉनिटरला कळतं ना की मॉनिटर युजरला ए कळतं, पण 1-0 काय कळत नाही, 1-0 मध्ये कळणार नाही, म्हणून तो काय करतो, परत त्याचं कन्व्हर्जन करतो आणि मॉनिटर वरती काय करतो, ए लेटर डिस्प्ले करतो बाळांनो, जे युजरने एंटर केलेलं आहे ते. अशा पद्धतीनं कॉम्प्युटर वर्क करतो. तर बाळांनो आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सिलेबस काय आहे हे कळालं असेल. त्यानंतर तुम्हाला पहिला मी युनिट मध्ये बेसिक्स काय आहेत, कॉम्प्युटरला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कोणते असतात किंवा कॉम्प्युटर कसा वर्क करतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला इंटरनल कॉम्पोनंट्स कोणते आहेत, त्यानंतर इनपुट डिव्हाइसेस कोणते, आउटपुट डिव्हाइसेस कोणते हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आजचे लेक्चर तुम्ही समजलं नसेल तर 1-2 ते 3 वेळा ही व्हिडिओ बघा आणि त्यानंतर नाही समजलं तर तुम्ही मला बाळांनो क्वेश्चन्स विचारू शकता, नाही समजलं, किंवा तुम्ही ह्याच्यावरती इंटरनेटवरती सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल, ते तुम्ही रीड करून घ्या. थँक्यू.